आणि बुलेटिनमध्ये आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येते। शरद पवारांनी आरक्षणासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय। आरक्षणाची मर्यादा 50%वरून 75%पर्यंत वाढवा अशी मागणीच शरद पवारांनी केली आहे। त्यामुळेच आता यावरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत। मनोजजी, शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। 75%पर्यंत जर मर्यादा आरक्षणाची वाढवली तर आपल्या मागणीवरती तोडगा निघू शकतो असं आपल्याला वाटतं का? मनोजजी, शरद पवारांनी 50% आरक्षण मर्यादा 75%पर्यंत वाढवावी अशी मागणी केलेली आहे। तर यावरून आपल्याला वाटतं का आपल्या मागणीवरती याने तोडगा निघेल? नाही, कोणी काय मागणी केली काय नाही केली यापेक्षा अगोदर मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं। नंतर तुम्हाला मर्यादा तुम्ही काय 100%, 150% वाढवायची तेवढी वाढवा, आम्हाला त्याची नाही देणे घेणं। पण मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात 27%च्या आत अगोदर आला पाहिजे। मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातलं पाहिजे, त्यानंतर वाढवलं पाहिजे। ही बहाणेबाजी आहे, म्हणजे कुठंतरी समाजाला फसवायचं किंवा कुठंतरी दिशाभूल करायची, मराठ्यांना मार्ग वेगळा दाखवायचा, सहानुभूती दाखवायची। पण हा प्रकार असा नाहीये। तुम्हाला अगोदर घालावी लागणार आहे आणि ते नंतर तुम्ही मर्यादा वाढवायची का काय करायचं ते तुम्ही तुमचं नंतर ठरवा। परंतु उगा आशाला लावू नका लोकांना की आम्ही मर्यादा वाढवतोय आणि मराठा समाजाला आरक्षणात घालतोय। हे म्हणजे हे नकोय आम्हाला। तुम्ही अगोदर आम्हाला आरक्षणात घाला, चॉकलेट दाखवायचे बंद करा। सगळ्याच पक्षाचे, सत्ताधारी असो किंवा महाविकास आघाडी असो, फक्त फायदा करतोय मराठ्यांना। अगोदर तुम्ही आम्हाला 50%च्या आत घ्या, मग तुम्हाला जितके टक्के वाढवायचे तितके वाढवा। पण नादी लावू नका। निवडणुका मारून येईपर्यंत किंवा मराठ्यांचा फायदा करून घेईपर्यंत तो नवीन डाव आणला दिसतोय विरोधीने पण आणि सत्ताधाऱ्यांनी पण, असं वाटतं। तुम्ही म्हणताय 50%च्या आतच तुम्हाला आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि त्यानंतर काय मर्यादा वाढवायची। पण शरद पवारांनी ही मागणी केली आहे कारण त्यांचं म्हणणं आहे जर 75%पर्यंत मर्यादा वाढवली तर कुठल्याच आणि कुणाच्याच आरक्षणाला धक्का लागणार नाही, प्रत्येकाला स्वतंत्र आरक्षण मिळेल। याकडे तुम्हाला काय वाटतं? यावरून तोडगा निघेल असं तुम्हाला वाटत नाही? आणि मी सांगतानाच सांगितलं की तुम्ही तोडगा निघेल की नाही निघेल यापेक्षा तुम्हाला अगोदर मराठा समाजाला 50%च्या आत घ्यावं लागणार हे ओबीसी आरक्षणात। तर तुम्ही मर्यादा वाढवा। तुम्ही अगोदर फक्त जनतेला खुश करण्यासाठी शब्द वापरणार की 50%ची मर्यादा वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षणामध्ये घ्या, नंतर मर्यादा वाढवू, म्हणजे समाज याने खुश नाही होणार। आम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय, कारण तुम्ही फक्त लोकांना येड्यात काढायचं काम करताय। आणि इथून मागे बैठका झाल्या त्यावेळेस काढायचे नाही विषय, आता निवडणुकीच्या तोंडावर काय विषय काढून तुम्ही नादी लावणार आहेत लोकांना? म्हणजे ते हे डाव आहेत हो, एकच आहेत दोन्ही पण, की महाविकास आघाडी असो किंवा युती असो, हे फक्त लोकांना वेड्यात काढते। आता तुम्ही मर्यादा वाढवायचा मुद्दा घेणार आणि याच्या अगोदरच जर बोलले असते तर की 50%च्या आत मराठ्यांना घ्या आणि मर्यादा वाढवा, आतापर्यंत मार्ग लागला असता। आता 2-3 दिवसात आचारसंहिता लागेल, आता तुम्ही हे विषय काढायला लागले मर्यादा वाढवायची, म्हणजे यांना दोघांना बी नुसता खेळवत ठेवायचा मराठा समाज, महाविकास आघाडीकडून काही आणि युतीकडून काही। आपला मुद्दा आम्हाला समजलाय, धन्यवाद। आपण साम टीव्ही सोबत आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर मनोज जरांगे म्हणाले आहेत की 50%च्या आतच त्यांना आरक्षण हवंय आणि लोकांना वेड्यात काढण्याचं हे विधान असल्याचं त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे।